Welcome to the YouTube channel of Shri Nansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn our next topic, and that is we have to take phylum non-chordates and subphylum of the non-chordates. So आपण आता बघितलेलं आहे की phylum जो non-chordate आहे, non-chordateचे 10 subphylum आहे. त्यापैकी बाकी जे subphylum आहे ते आपण आज बघणार आहोत. Okay, so let's take a non-chordata. Non-chordates जे आहेत त्या non-chordatesचे subphylums जे आहेत ते आपण बघूया. So first phylum is the phylum Porifera. So let's take characteristic of the Porifera. So these animals are with the simplest body plan and are called as sponges. They bear numerous pores on their body and those pores are called as ostia and oscula. हे जे ॲनिमल्स असतात त्यांचे बॉडी प्लॅन सिम्पलेस्ट असतो, सिम्पल बॉडी प्लॅन असतो. ह्यांच्यामध्ये न्यूमेरस पोर्स प्रेझेंट असतात, म्हणजे त्यांच्या बॉडीवरती होल असतात. They are called as ostia and oscula. Ostia and oscula for the different uses are there. These are the aquatic animals. हे animals aquatic असतात. Most of them are free and fresh water dwellers. म्हणजे खूप सारे ॲनिमल ॲक्वॅटिकच आहेत. त्यातले काही मरीन वॉटरमध्ये राहतात तर काही फ्रेश वॉटर ड्वेलर्स आहेत. Then third characteristics is most of the animals are asymmetrical body. So their body is asymmetrical. Why? Because they cannot be divided into the two equal halves. or एक समजा इमॅजिनरी ॲक्सिस जर त्यांच्या बॉडीमधनं टाकलं तर इक्वल पार्ट्स त्यांचे होणार नाही. दॅट इज वाय दे आर असिमेट्रिकल बॉडी. दिस ॲनिमल्स हॅव द स्पेशल टाईप ऑफ सेल्स दॅट इज कॉलर सेल्स. ओके, दिस ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू द सबस्टँटम. हे ॲनिमल जे असतात ते ऑलवेज काय असतात, सबस्टँटमला अटॅच्ड असतात. हेन्स डू नॉट शो द लोकोमोशन. सबस्टँटम म्हणजे काय, जमिनीशी अधात्रीशी ते संलग्न राहतात. त्यामुळे काय होतं की ते जमिनीला संलग्न राहिल्यामुळे त्यांचं लोकोमोशन दाखवत नाही, म्हणजे ते एकाच ठिकाणी राहतात असं याचा अर्थ आहे. हेन्स दे आर रेफर्ड ॲज अ सेडेंटरी ॲनिमल्स. म्हणून त्यांना सेडेंटरी म्हटलं जातं की ते एकाच ठिकाणी राहतात. देअर स्पॉन्जी बॉडी इज अ सपोर्टेड बाय द स्पिक्युलस ऑफ स्पॉन्जिन फायबर्स. त्यांची स्पॉन्जी बॉडी असते. स्पॉन्जी म्हणजे स्पंजसारखी एकदम मऊ असते आणि ती त्याला वेगवेगळे स्पॉन्जिन आहे, स्पिक्युल्स प्रेझेंट असतात, फायबर्स असतात. अँड स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. ॲज मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर लाईव्ह इन द मरीन वॉटर और फ्रेश वॉटर, their body is made up of with this calcium carbonate or silica. कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाची त्यांची बॉडी बनलेली असते आणि ते जे होल्स असतात ते होल सुद्धा त्या स्पिक्युल्स म्हणजे ते स्पिक्युल जे आहे ते होल जे आहे ते या कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असतात. ओके, सो दिस ॲनिमल्स फीड अपॉन अ स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ द वॉटर. हे जे ॲनिमल्स असतात हे कशावर जगतात तर त्यांच्या बॉडीमध्ये जे स्मॉल ऑर्गॅनिझम्स जातात पाण्यासोबत त्यावरती हे जगतात. वॉटर इज टेकन थ्रू द ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू द ऑस्क्युला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ऑस्टिया आणि ऑस्क्युलाचं वेगवेगळे रिझन आहे, काय वेगवेगळ्या कारणांसाठी हे दोन होल्स त्यांच्या बॉडीवरती असतात. सो ऑस्टियामधनं काय होतं तर वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करतं, बरोबर, आणि गिवन आउट थ्रू द ऑस्क्युला. ऑस्क्युलामधनं ते वॉटर बाहेर निघतं. देन दीज ॲनिमल्स प्रोड्यूस बाय अ बडिंग अँड असेक्शुअल मेथड अँड ऑर बाय सेक्शुअल मेथड. म्हणजे यांचं रिप्रोडक्शन कसं होतं तर असेक्शुअल किंवा सेक्शुअली होऊ शकतं किंवा बाय बडिंग प्रोसेसने सुद्धा यांचं रिप्रोडक्शन होत असतं. बिसाइड दे हॅव अ गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. त्यांना गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन आहे. एक्झाम्पल आहे सायकॉन, देन सुस्पॉन्जिया अँड दॅट इज बाथ स्पॉन, युस्पॉन्जिया त्याला म्हणू शकतो आपण. सो इट इज युस्पॉन्जिया, बाथ स्पॉन्ज, हायलोनिमा अँड युप्लेक्टलेला. So Hyloneema and Euplectlela are the example of Porifera. So you have to understand, you have to remember the characteristics of the each phylum and their example. So प्रत्येक फायलमचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आणि त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. सो सायकॉन, देन युस्पॉन्जिया, देर इज बाथ स्पॉन्ज, हायलोनिमा, युप्लेक्टलेला. एक्झाम्पल आहे स्पॉन्जिला, देन सायकॉन स्पॉन्ज. ओके, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे डायग्रॅम जे आहेत ते डायग्रॅम पेपरमध्ये विचारलं जातात. गिव द नेमसाठी याचं नाव काय आहे हे विचारलं जातं, किंवा फॉलोविंग फिगर इज फ्रॉम विच फायलम असं पण विचारलं जातं. और क्लासिफाय द फॉलोविंग फिगर. जी फिगर दिलेली असेल कोणत्याही ॲनिमलची आणि तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन लिहावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा जो किंगडम आहे ॲनिमलिया तो लिहायचा, मग त्याचा फायलम लिहायचा, सब फायलम लिहायचा आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असा क्वेश्चन विचारला जातो. दॅट इज वाय these are phylums, all phylums are important. Then next phylum is, or some information is given here about the bath swan. Do you know this is a black colored and somewhat a round shape animal. हा ब्लॅक कलरचा असतो, समवॉट राऊंड शेप ॲनिमल असतो.
Okay, so its body is mainly made up of fibers of protein, spongin, and due to this they have a good water holding capacity. आता यांची जी बॉडी असते ती कशी बनते, फायबर्सची बनते. आपण आताच बघितले ते फायबर्सचे असतात, ते जे स्पिक्युअल्स असतात. स्पॉन्जिनचे बनलेलं असं प्रोटीन असतं, बरोबर. प्रोटीन स्पॉन्जिन प्रोटीन आहे आणि त्यामुळे काय होतं की स्पॉन्जी असल्यामुळे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी याची जास्त असते. आणि असं म्हटलं जातं की इट वॉज युज्ड फॉर द बाथिंग ड्युरिंग द ओल्ड डेज. म्हणजे जुन्या काळामध्ये काय केलं जायचं तर यांना आंघोळीसाठी यांचा वापर केला जायचा फॉर द बाथिंग. वी सेड इट वॉज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग द पिलोज अँड कुशन्स. पुढे याचा वापर कशासाठी केला गेला, पिलोज आणि कुशन. आता ते स्पॉन्जी आहे, नरम आहे, त्याचा वापर हा पिलोज आणि कुशन बनवण्यासाठी केला गेला. दिस वेर ऑल्सो यूज फॉर द वेटिंग मटेरियल फॉर द स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. पोस्टल स्टॅम्प जे आहे याच्यासाठी जे वेटिंग मटेरियल आहे ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही ते कंटिन्युअसली वापर करून तुम्ही पोस्टल स्टॅम्प चिकटवू शकतात. किंवा मग याच्यामध्ये जर तुम्ही करन्सी नोट्स आहे या जर काउंट करायचे असेल तर तुम्ही त्यात पाणी टाकून तुम्ही ते कंटिन्युअसली ते हात ओला करून ते करन्सी नोट्स या काउंट केल्या जात होत्या. सो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची जास्त असल्यामुळे हा बाथ स्पॉन्ज ह्या डिफरंट कारणासाठी वापरला जायचा. ओके, सो नेक्स्ट इज अवर फायलम, दॅट इज अ सिलेंट्राटा ऑर द निडारिया. सिलेंट्राटा जे आहे हे फायलम आहे किंवा त्याला निडारिया पण म्हटलं जातं. ओके, सो लेट्स टेक द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड एज अ पॉलिप. जी यांची बॉडी जी असते ना ती सिलेंड्रिकल असते किंवा मग अम्ब्रेला लाईक असते. मग जर सिलेंड्रिकल असेल तर त्याला पॉलिप म्हटलं जातं आणि अम्ब्रेला लाईक असेल तर त्याला म्हटलं जातं मेड्युसा. ओके, सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर मरीन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर डेव्हलर्स. खूप सारे यातले काय असतात मरीन वॉटरमध्ये राहणारे असतात, म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे असतात आणि काही हे फ्रेश वॉटर डेव्हलर्स आहेत. थर्ड इज द बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज रॅडियली सिमेट्रिकल अँड डायप्लोबॅस्टिक. हे ॲनिमलची बॉडी जी असते ती रॅडियली सिमेट्रिकल असते आणि डायप्लोबॅस्टिक असते. देन न्यूरोब्लास्ट बिअरिंग द टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. त्यांच्या माउथच्या अराउंड काय असतं, न्यूरोब्लास्ट प्रेझेंट असतात. ओके, आणि टेंटॅकल्स पण असतात. आता ते टेंटॅकल्सच्या तिथे प्रेझेंट आहे, बरोबर. टेंटॅकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे वेअर ॲज द न्यूरोब्लास्ट इज इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी ऑफ प्रे. मग काय केलं जातं तर टेंटॅकल्स त्यांच्यासाठी कशासाठी उपयोगात असतं तर टेंटॅकल्स काय करतात, प्रेला कॅप्चर करतात. म्हणजे त्यांचं जे काही शिकार असेल, जे काही त्यांचं जे फूड आहे त्याला काय करतात ते कॅप्चर करतात टेंटॅकल्स. आणि न्यूरोब्लास्ट जे असतात त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात ते न्यूरोब्लास्ट काय करतं तर त्या जे त्यांचं प्रे आहे त्या प्रेच्या बॉडीमध्ये काय करतात टॉक्सिन इंजेक्ट करतात की जेणेकरून एकदा पकडल्यानंतर ते जे प्रे असेल ते निघून जाऊ नये. मग त्याच्या बॉडीमध्ये त्या टॉक्सिन टाकलं तर ते काय होतं की पटकन त्याला कॅप्चर करता येतं. त्याच्यासाठी न्यूरोब्लास्ट त्यांच्या बॉडीमध्ये काय करतात टॉक्सिन इंजेक्ट करत असतं. ओके, सो दोज आर युजफुल प्रोटेक्शन टू. आणि ते जे न्यूरोब्लास्ट आहे ते त्यांच्या प्रोटेक्शनसाठी सुद्धा त्यांना युजफुल आहे. एक्झाम्पल इज हायड्रा, देन ॲडॅम्सिया दॅट इज सी ॲनिमोन, देन फायसेलिया ऑर द सिलिया पण म्हणू शकतोय त्याला. And this is Aurelia, jellyfish and corals, etc. So these are the example of the Coelenterata, that is Nidaria. Nidaria चे example आहे coral, okay, hydra, then Aurelia, jellyfish आहे. jellyfish सुद्धा याचं example आहे. हा jellyfish जे आपण या अगोदर बघितलेलं होतं Aurelia तो Coelenterata मध्ये येतो. corals आहे. तर हे example तुम्हाला इथे लक्षात. sea anemone आहे. तर हे याचे examples आहेत. So this is the phylum Coelenterata. Here you have given a surprising information. Surprising information is about the coral. Coral reefs are present in the ocean. Coral reef जो आहे तो ओशन मध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये महासागरामध्ये प्रेझेंट असतो. दिस रेफर्स ॲज ॲक्च्युअली कॉलनीज ऑफ द स्पेशल निडारियन्स. ही काय आहे तर हे जे रिप्स असतात हे रिप्स आर ॲक्च्युअली द कॉलनीज ऑफ स्पेसिफिक निडारियन्स. स्पेसिफिक निडारियन आहे त्यांची काय असते कॉलनी असते, म्हणजे एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा असं बनवून एक कॉलनी तयार झालेली असते. हा जो आहे तो प्रिसियस स्टोन आहे त्याला कोरल असं म्हटलं जातं, जो पवळा आपण त्याला म्हणतो. अँड द कोरल पावडर प्रवाळ भस्म पण त्याला म्हटलं जातं. इट इज यूज इन द आयुर्वेदा. सो इट इज डिराइव्ड फ्रॉम दिस रिप्स. ह्या रिप्सपासून ते डिराइव्ड केलं जातं. सो नाव कोरल जे आहे ते आपल्याला माहिती की जे
पोवळा असतो, ज्याचे माळा असतात, नारंगी कलरचा जो मणी असतो ना त्याला पोवळा असं म्हटलं जातं, ज्याचे माळा बनवले जातात. हा जो पोवळा आहे तो कशापासून बनवलेला असतो, तर तो या कोरल रीफ्सपासून बनवलेला असतो. किंवा आयुर्वेदामध्ये प्रवाळ भस्म नावाची एक कन्सेप्ट आहे, तो प्रवाळ भस्म सुद्धा यापासून बनवलेला असतो. सो या ॲनिमलची बॉडी एवढी टफ असते की त्यापासून आपण एवढ्या टफ ज्या वस्तू आहेत त्या बनवू शकतो. Okay, this is all about the phylum Coelenterata. The next phylum is Platyhelminthes. So our next phylum Platyhelminthes. Property of the Platyhelminthes is body of this animal is very slender. त्याची जी ॲनिमलची बॉडी जी असते ती स्लेंडर आणि फ्लॅट असते, लाईक अ लीफ ऑफ स्ट्रीप, लीफ ऑर स्ट्रीप, एखाद्या स्ट्रीपसारखी किंवा एखाद्या लीफसारखी फ्लॅट असते त्यांची बॉडी, म्हणून यांना फ्लॅट वॉर्म्स असं म्हणतात. ओके, सो दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज अ फ्लॅट वॉर्म. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. यातली खूप सारे जे ॲनिमल्स असतात ते एंडोपॅरासाइट्स असतात. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय, तर एंडोपॅरासाइट्स मीन्स दे आर लिव्हिंग ऑर दे इट इज द वन दॅट लाईज इनसाइड द होस्ट बॉडी. म्हणजे काय की एखादी ॲनिमलच्या दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जगणारे जे ॲनिमल आहेत, बरोबर, म्हणजे काही ॲनिमल हे काय होतात की काही ॲनिमलच्या आउटर बॉडीवरती डिपेंड असतात, बरोबर. तसं हे जे आहे ते काय असतात, इनर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. वॉर्म्स आहेत ते इनर बॉडीमध्ये जातात आपल्या, बरोबर. सो दॅट इज एंडोपॅरासाइट्स. म्हणजे आता यांचं जे जगणं आहे फ्लॅट वॉर्मचं, तर ते काय आहे की काही जे ह्युमन आहेत किंवा काही अदर ॲनिमल्स आहे, बरोबर, या ॲनिमलच्या बॉडीवरती हे जगतात, बरोबर. त्यांच्या बॉडीमध्ये जाऊन ते काय होतात, तिथे राहतात किंवा लाईव्ह होतात, म्हणून त्यांना एंडोपॅरासाइट्स म्हटलं जातं. आणि जे बाहेरच्या बॉडीवरती जगतात त्यांना एक्टोपॅरासाइट्स म्हणतात. ओके, बॉडी इज असिलोमेट. ओके, अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. असिलोमेट आहे म्हणजे यांच्या बॉडीमध्ये काय असतं, कॅव्हिटी प्रेझेंट नसते. सो इट इज असिलोमेट अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. These are the triplobastic, means 3 layers are formed, that is the endoderm, ectoderm and the mesoderm. And these animals are hermaphrodite. Hermaphrodite म्हणजे काय, मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन द सेम ॲनिमल बॉडी, सो दॅट आर कॉल्ड ॲज अ हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असते, देन इट इज कॉल्ड ॲज अ हर्मॅफ्रोडाईट. सो दिस इज अ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन देअर ॲनिमल. Then example is planaria, liver frog, tapeworm, etc. are the example of the platyhelminthes. liver frog आहे, planaria आहे आणि tapeworm जे आहे हे एक्झाम्पल आहे platyhelminthes चे. ओके, then next phylum is azelminthes. our next phylum is azelminthes. आता इथे तुम्हाला azelminthes जो आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन घ्यायची. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ लॉंग थ्रेड लाईक आहे, सिलेंड्रिकल आहे, अँड हेन्स दे आर कॉल्ड एज अ राऊंड वॉर्म. या अगोदर आपण काय बघितलं, प्लॅटीहेल्मिंथेस यांची बॉडी कशी होती, फ्लॅट होती, म्हणून त्यांना काय म्हटलं, फ्लॅट वॉर्म म्हटलं. आता ॲझेलमिंथेस जे आहे यांची बॉडी कशी आहे, राऊंड आहे, सिलेंड्रिकल आहे, म्हणून यांना काय म्हणतात, राऊंड वॉर्म म्हणतात. दिस ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. हे फ्री लिव्हिंग आहे किंवा एंडोपॅरासाइट्स. मी आताच तुम्हाला सांगितलं की एंडोपॅरासाइट्स म्हणजे हे पण एंडोपॅरासाइट्स आहे. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय, दे आर लाईव्ह ऑन द बॉडी, इन द बॉडी ऑफ होस्ट, म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये ते जगतात. ओके, फ्री लिव्हिंग आहेत, काही ॲक्वेटिक टेरेस्ट्रियल पण असतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रायफ्लोबॅस्टिक्स, मीन्स 3 layers आर देअर इन देअर बॉडी. स्युडोसिलोमेट म्हणजे कॅव्हिटी इज अ प्रेझेंट. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. नॉन सेगमेंटेड आहे, त्यांची बॉडी जी आहे ती सेगमेंटेड नाही आहे, नॉन सेगमेंटेड आहे. दे कवर्ड विथ अ टफ क्युटिकल आहे. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल आहे, म्हणजे बायसेक्शुअल नाही आहे, एकच ॲनिमल आहे. ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. एक्झाम्पल इज ॲस्किरिस, इंटेस्टायनल वॉर्म आहे, फ्लायरिलर वॉर्म, लुवा, आय वॉर्म एक्सेट्रा. सो एक्झाम्पल ऑफ द ॲझेलमिंथेस आर ॲस्किरिस. देन इंटेस्टायनल वॉर्म आहे ॲस्किरिस, जो इंटेस्टाईनमध्ये जगतो ॲनिमलच्या. फ्लायरल वॉर्म आहे, लुवा आय वॉर्म आहे, की जो आयमध्ये जगतो, म्हणजे आयमध्ये गेल्यानंतर तो आपल्याला डिफिकल्टी प्रोव्हाइड करतो. इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो डिफिकल्टी प्रोव्हाइड करतो, पण तो तिथे जगतो, बरोबर. दॅट इज वाय दे आर एंडोपॅरासाइट्स. ओके, दिस इज ऑल अबाउट द ॲझेलमिंथेस. सो दिस आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲझेलमिंथेस. ओके, देन फायलम ॲनिलिडा. नाव यू हॅव टू सी द ॲनिलिडा. ॲनिलिडा जो आहे, द बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ लॉंग, सिलेंड्रिकल अँड मॅटेमेरिकली सेगमेंटेड आहे. हे जे ॲनिमल असतात ना, तर यांची जी बॉडी आहे ही कशी असते, लॉंग असते, सिलेंड्रिकल आहे, अँड मॅटेमेरिकली कशी आहे, सेगमेंटेड आहे.
मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. मोस्ट ऑफ द ॲनिमल जे असतात ते फ्री लिव्हिंग असतात, बट फ्यू आर द एक्टोपॅरासाइट्स. Most are free living but few are ectoparasites. Ectoparasites means they are live on the body of hostच्या बॉडीवरती ते जगतात, बरोबर. इन बॉडी नाही, इन असेल तर एंडोपॅरासाइट्स असतं. एक्टो म्हणजे बाहेरील बाजूने जगतात. ओके. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन, त्यातले काही फ्री लिव्हिंग असतील तर ते मरीन आणि फ्रेश वॉटर ड्वेलर्स किंवा टेरेस्ट्रियल आहे. These animals are triflobastic, means 3 layers are there. Bilaterally symmetrical means there are the two sections of their body are takes place. Eucoelomates means cavity is present. They have the setae or the parapodia and sucos for the locomotion. म्हणजे त्यांच्या बॉडीला वेगवेगळे असे सेगमेंट असतात किंवा वेगवेगळे असं त्यांना एक ऑर्गन असतो की त्या ऑर्गनमुळे त्यांचं लोकोमोशन होतं. सिटाय प्रेझेंट असतो, पॅरापोडिया आहे किंवा सुकोस असतात, बरोबर. त्यामुळे ते लोकोमोशन हालचाल करू शकतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ द स्पेशल क्युटिकल. त्यांची बॉडी जी आहे ती स्पेशल क्युटिकलने बनते. These animals are either a hermaphrodite or unisexual. Hermaphrodite असतात म्हणजे both the male and female reproductive system present in the same animal, or they are the unisexual also. Example is earthworm, leech, nereis etc. याचं एक्झाम्पल आहे earthworm, leech किंवा nereis. earthworm, leech and nereis, बरोबर. आता तुम्हाला लक्षात येते earthworm आहे, leech आहे. leech जळू आपल्याला माहिती आहे की तो काय होतो, एकदा जर माणसाच्या किंवा ह्युमनच्या बॉडीला जर तो चिकटला तर तो काय होतो की पूर्ण रक्त शोषून घेतल्याशिवाय तो थांबतच नाही, बरोबर. म्हणजे तो काय होतो की बाहेरील बॉडीच्या बाहेरच्या बाजूने तो जगतो, म्हणून त्याला एक्टोपॅरासाइट्स म्हटलं जाते, बरोबर. नेरिस असेल, बरोबर. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ द ॲनिलिडा. हिअर यू हॅव सम क्वेश्चन्स. वाय द अर्थवॉर्म इज कॉल्ड एज अ फ्रेंड्स ऑफ फार्मर? You all know that earthworms move through the soil in the farm and fields. So they feed on the detritus in the soil. Okay, so they also help the decomposition of the organic matter. Organic matter चे decomposition करतात, soil मध्ये move होतात. When the soil is loosened due to their activities, the root of the crops grow well. त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे सॉईल जी आहे ती कशी होते, लूज होते. लूज झाल्यामुळे काय होतं, जे क्रॉपचे जे रूट आहे ते जास्तीत जास्त खोलवर जातात. अँड दे एनरिच द सॉईल बाय देअर एक्सक्रिट्रा विच ॲक्ट्स ॲज अ फर्टिलायझर. आणि त्यांचं जे एक्सक्रिट्रा आहे ते सगळं सॉईलमध्ये पडतं. त्यामुळे काय होतं की ते सॉईलची फर्टिलिटी ती आहे ती काय होते, वाढते. अँड दॅट इज वाय त्याची जी सगळ्या ॲक्टिव्हिटी आहे दॅट ऑल ॲक्टिव्हिटीज आर हेल्प टू द फार्मर. दॅट इज वाय अर्थवॉर्म इज कॉल्ड ॲज अ फ्रेंड्स ऑफ फार्मर. ओके. Then how may be the leech used in the Ayurvedic system of treatment? लीच जो आहे तो आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. तर कशासाठी? लिचेस आर ब्लड सुकिंग एक्टोपॅरासाइट. ओके, मी आता सांगितलं की एक्टोपॅरासाइट्स आहे तो ह्युमन बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडी असेल तर त्यांचे ते ब्लड सुक करतो, म्हणजे तो शोषून घेतो. सो इन आयुर्वेदा लीच इज अ यूज टू रिमूव्ह द इम्प्युअर ब्लड अँड ब्लड क्लॉट्स. जो लीच आहे हा आयुर्वेदामध्ये कशासाठी वापरला जातो, तर जे इम्प्युअर ब्लड आहे किंवा जे ब्लड क्लॉट्स आहे त्यांना काढून घेण्यासाठी वापरला जातो. सो जे ब्लड इज अ सुक्ड अप बाय द लीचेस अँड देन द पेशंट गेट्स सम रिलीफ. आणि मग काय केलं जातं की त्या ठिकाणी जर लीच त्यांच्या बॉडीवरती सोडला तर त्यामुळे तो जो जे काही ते ब्लड आहे ते बाहेर काढून शोषून घेतो, त्यामुळे त्यांच्या बॉडीला रिलीफ मिळतं. अँड इन द लीच बॉडी देर इज अ सबस्टन्स कॉल्ड ॲज अ हिरोडाइन विच प्रिव्हेंट द ब्लड क्लॉटिंग ॲज इट्स सुक्स अप द ब्लड. आता तो काय होतो, सक्स अप द ब्लड करतो, म्हणजे ते ब्लड जो आहे तो सुक करून घेतो. आणि त्यामुळे काय होतं की ते जी त्याच्या बॉडीमध्ये हिरोडाइन नावाचं जे सबस्टन्स आहे त्यामुळे तो ब्लड प्रिव्हेंट करतो. आणि दिस हिरोडाइन इज ऑल्सो युज्ड फॉर द मेडिसिनल पर्पज. आणि मेडिसिनल पर्पजसाठी सुद्धा या हिरोडाइनचा वापर केला जातो. देन नेक्स्ट फायलम इज आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा जो आहे हा लार्जेस्ट फायलम आहे, सगळ्यात मोठा फायलम असतो. These animals have the jointed appendages. ह्या ॲनिमलला जॉइंटेड अपेंडेजेस असतात, हेन्स दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोडाज. त्याला काय म्हटलं जातं, आर्थ्रोपोडा असं म्हटलं जातं. द प्लॅनेट अर्थ हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. जॉइंटेड अपेंडेजेस आहे म्हणजे काय असतं की आतापर्यंत आपण जेवढे फायलम बघितले यामध्ये कुठेच आपल्याला जॉईंट दिसला नाहीये, बरोबर. आर्थ्रोपोडा हा पहिला असा फायलम असतो की इथे जॉईंट असतात त्यांच्या बॉडीमध्ये. ओके, सो प्लॅनेट अर्थ हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. अर्थ या प्लॅनेटवरती हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स आहेत या फायलममधनं. हेन्स दिस इज अ लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. आणि ॲनिमल किंगडममध्ये हायेस्ट सक्सेसफुल ॲनिमल्स इथे प्रेझेंट आहे. ओके, सो सगळ्यात मोठा फायलम आहे, सगळ्यात जास्त ॲनिमल ह्या फायलममध्ये प्रेझेंट असतात.
ॲनिमल्स ऑफ ऑल टाईप हॅबिटेट्स रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशन टू द हायेस्ट माउंटेन. म्हणजे ओशियनपासून ते माउंटेनपर्यंत राहणारे सगळे ॲनिमल इथे प्रेझेंट असतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज ट्रायप्लोबॅस्टिक, युसिलोमेट, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. यांची जी बॉडी असते ती कशी असते, ट्रायप्लोबॅस्टिक असते, युसिलोमेट असते आणि बायलॅटरली कशी असते, सिमेट्रिकल असते आणि सेगमेंटेड बॉडी असते. चिटिनस एक्झोस्केलेटन इज अ प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवरती चिटिनस एक्झोस्केलेटन प्रेझेंट असतं. अँड दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. कसे असतात ते, युनिसेक्शुअल. तर एक्झाम्पल ऑफ दिस ॲनिमल्स इज क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलिपेड, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी एक्सेट्रा. सो सगळ्यात मोठं फायलम आहे. ओशनपासनं ते माउंटेनपर्यंत एवढे सगळे ॲनिमल्स इथे प्रेझेंट असतात. मग एक्झाम्पल क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मेलिपेड, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय हे एक्झाम्पल आहे. सो दिस इज ऑल अबाउट द आर्थ्रोपोडा. सो एक्झाम्पल इज हियर सेंटिपेड, बटरफ्लाय, देन स्कॉर्पियन, कॉकरोच. You have given a information about that. Okay. Here you have question. What is chitin? Chitin म्हणजे काय? तर चिटिन इज अ टाईप ऑफ पॉलिसॅकेराइड. चिटिन हे काय असतं, तर पॉलिसॅकेराइड असतं. इट्स अ केमिकल फॉर्म्युला इज अ C8H13O5N आणि N आहे. म्हणजे तो काय आहे, तर पॉलिसॅकेराइड्स हा एक चेन आहे. ओके. इट इज अ लॉंग चेन पॉलिमर ऑफ N ॲसिटिल ग्लुकोॲझामाइन. सो द ग्लुकोझॅमाइन विच इज ॲक्च्युअली द डेरिव्हेटिव्ह ऑफ ग्लुकोज. म्हणजे चिटिन हे एक ग्लुकोजचं डेरिव्हेटिव्ह आहे. इट इज प्रायमरी कंपोनंट सेल वॉल इन फंगाय. सो द एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोडास म्हणजे हे कुठे कुठे असतं, तर सेल वॉल इन फंगीमध्ये असलेले सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. किंवा मग एक्झोस्केलेटन आहे आर्थ्रोपोडासमधले, म्हणजे आर्थ्रोपोडामध्ये असणारे जे एक्झोस्केलेटन आहे त्यांच्या बाजूची जी बाहेरची जी त्यांची कवर आहे, त्यांची जी स्किन आहे, यावरती हे प्रेझेंट असतं. अँड सच ॲज क्रस्टेशियन्स अँड इन्सेक्ट्स. सो इन मेनी मेडिसिन्स चिटिन इज यूज. खूप साऱ्या मेडिसिनमध्ये चिटिनचा वापर केला जातो. इंडस्ट्रियल प्रोसेसेस अँड बायोटेक्नॉलॉजिकल एक्सपेरिमेंट्स ऑल्सो यूज द चिटिन. ह्या चिटिनचा वापर केला जातो. म्हणजे यांच्या बॉडीवरती एक स्पेशल टाईपची स्किन असते आणि दॅट स्किन इज अ मेड अप ऑफ विथ दिस चिटिन. अँड दिस चिटिन इज अ नथिंग बट द ग्लुकोज. सो दिस इज ऑल अबाउट द आर्थ्रोपोडा. देन लेट्स थिंक what is the type of benefits of harm occur to the human from the animals of phylum Arthropoda. आर्थ्रोपोडामध्ये असलेल्या ॲनिमलपासून आपल्याला काय बेनिफिट आणि काय हार्मफुलनेस आहे ते सांगायचं आहे. सो सम इन्सेक्ट्स आर व्हेरी युजफुल फॉर अस. आपल्याला काही इन्सेक्ट्स युजफुल आहे, काही हार्मफुल आहे. फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय आपल्याला युजफुल आहे कारण पॉलिनेशन करत असतो, बरोबर. सो वी गेट्स मेनी प्रोडक्ट्स फ्रॉम देम, बरोबर. हनीबी आहे, हनीबी आपल्याला युजफुल आहे. त्यापासून आपल्याला काय मिळतं, तर हनी मिळत असतं. काही सिल्कवॉर्म आहे, सिल्कवॉर्मपासून आपल्याला जे सिल्क मिळत असतं. सो ते इन्सेक्ट्स पण इम्पॉर्टंट आहे, बरोबर. सो देअर आर डिफरंट बटरफ्लायज आहे, पॉलिनेशन कडून आणतात. बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मेथड्स, काही बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलमध्ये आपल्याला काही इन्सेक्ट्स वापरावे लागतात, त्याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो इन्सेक्ट्स जे आहेत ते, बरोबर. काही जे आहे ते हार्मफुल असतात. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो आहे, देन बेडबग्स आहे, नंतर ब्लड सुकिंग पॅरासाइट्स आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल आहेत की जे आपल्याला कसे असतात, हार्मफुल असतात. मॉस्किटो जो आहे त्याच्यामुळे डेंग्यू होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो, बरोबर. अशा प्रकारे. त्यानंतर कॉक्रोच म्हणू शकतो आपण, वेगवेगळे डिसीजेस कॉक्रोच स्प्रेड करत असतो. सो दीज आर द हार्मफुलनेस अँड द बेनिफिट्स ऑफ द आर्थ्रोपोडाज. Which are the animals from the phylum Arthropoda? Those have the shortest and longest lifespan. So the shortest lifespan may fly about 24 hours. So may fly आहे की ज्याचा लाईफस्पॅन हा सगळ्यात कमी असतो, 24 hours. And longest lifespan is lobster, that is Hammerus अमेरिकनस आहे तो. तर लॉबस्टर आहे, त्या लॉबस्टरचं जे एज आहे ते सगळ्यात जास्त आहे, अबाउट 100 years आहे. अँड वाय हॅज बीन सेड द इन्सेक्ट्स डायरेक्टली कम्पीट विथ द ह्युमन्स फॉर फूड. असं का म्हटलं जातं की ते इन्सेक्ट जे आहे ते फूडसाठी ह्युमनबरोबर कम्पीट करतात. द स्टँडिंग क्रॉप इज इन द फील्ड कॅन बी टोटली ruined बाय द इन्सेक्ट. जे स्टँडिंग क्रॉप आहे ते पूर्णपणे ह्या इन्सेक्ट्सवरती डिपेंड असतं. सो लोकस्ट कॅन बी डॅमेज द क्रॉप्स वेन दे अटॅक द thousands ॲट अ टाइम. जर खूप साऱ्या इन्सेक्ट्सनी जर एकाच वेळेस त्या क्रॉपवरती जर अटॅक केला तर त्यामुळे काय होईल, ते सगळं क्रॉप नष्ट होऊ शकतं. आणि त्यामुळे काय म्हटलं जातं की फूड जे आहे हे ह्युमन्स बरोबर हे इन्सेक्ट्स काय करत असतात, कम्पीट करत असतात. सो दिस इज ऑल अबाउट द आर्थ्रोपोडाज.